जेव्हा ट्रम्प निवडून आले तेव्हा भारतामध्ये अनेकांना अनेक अपेक्षा होत्या आणि एकूण ट्रम्प यांचे संबंध भारताबरोबरचे खूप जिव्हाळ्याचे मैत्रीचे असतील अशी अपेक्षा होती। पण आत्ता गेल्या काही काळामध्ये जो त्यांचा अनुभव येतोय तर तो फार म्हणजे मराठी कशाला मी म्हणेन भारतीय मनाला अस्वस्थ करणारे असे एकापाठोपाठ एक निर्णय ते घेत चाललेले आहेत आणि ट्रम्प यांच्याबद्दलचं जे काही प्रेम होतं ते आता मोठ्या प्रमाणात किमान भारतामध्ये तरी ओसरताना दिसतंय। हो, अमेरिकेमध्ये सध्या काय स्थिती आहे? तुम्ही ट्रम्प यांच्या विरोधी पक्षातले आहात त्यामुळे अर्थातच तुम्ही जे सांगाल त्याच्यामध्ये तुमच्या त्या भूमिकेमधून ते येते हे आम्ही गृहीत धरू। पण तरी सुद्धा एकूण सर्वसामान्य अमेरिकनांची ट्रम्प यांचा जो सगळा ज्याला वेडाचार म्हणता येईल अशा पद्धतीचा कारभार आहे त्याच्याबद्दल काय भावना आहेत? बघा, साधारण आता जवळ 120 दिवस झाले ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होऊन आणि दर आठवड्याला ते काहीतरी एक निर्णय घेतात। टॅरिफ्स लावले, मग ते 90 दिवस स्थगित केले, मग ते मागं घेतले, असं सारखं काहीतरी चालू आहे। बर्थ राईट जे अमेरिकेमध्ये जन्मली मुलं त्यांना ऑटोमॅटिकली घटनेप्रमाणे अमेरिकेचं नागरिकत्व मिळतं, पण तेच त्यांनी रद्द करून टाकलं एक दिवस। त्यांना खरं म्हणजे तसा काहीही अधिकार नाही आहे घटनेप्रमाणे, पण त्या अशा गोष्टी करत राहतात। न्यूजवर्दी गोष्टी असतात त्यामुळे त्या सगळीकडे बोलणं होतं। काही याचे प्रतिसाद जगभर पोचतात, तुम्ही आत्ता म्हटलं तसं। तर ह्या अशा गोष्टी ते करत राहतात। अजूनही त्यांना एक 35-40% लोक त्यांचे अगदी प्रेमी आहेत। म्हणजे असा एक कल्टच म्हणा ना, ट्रम्प यांचा एक कल्ट आहे आणि त्यांना ते अगदी भक्तिभावानं त्यांना सपोर्ट करतात।